रहाटे साहेबांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. कारण त्यांनी आम्हाला त्यांच्या त्या प्रकल्पामध्ये सामावून घेतलं आणि त्या प्रकल्पामध्ये मी स्वतः माझं कुटुंब आम्ही गेलो होतो आणि त्यांनी जे तिथे आम्हाला माहिती दिली, जे शिक्षण दिलं, जे आम्हाला त्यांनी शैक्षणिक ज्ञान पुरवलं ते खरोखर वाखाणण्यासारखं आहे. आज त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळे आमच्यामध्ये खूप प्रगती झाली आहे आणि अशीच प्रगती इतर लोकांमध्ये पण होते आहे. आज त्यांनी दिलेल्या ह्या ज्ञानावरती त्यांनी कथन केलेल्या एक तर त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची सांगण्याची पद्धत किंवा त्यांची आपुलकी करून घेण्याची पद्धत जी आहे ती अतिशय चांगली आहे. राठे साहेबांना तर मी असंच म्हणेन की तुम्ही गो अहेड, तुम्ही असं चालू ठेवा. या चालण्यानेच आपल्या देशाला प्रगतीवरती नेण्याचा मोठा मार्ग मोकळा होणार आहे. आणि त्यांनी जे तिथे सांगितलं त्यामुळे आम्ही तर भारावून गेलो होतो. एक सबंध दिवसभर आम्ही जेव्हा त्यांचं ते ट्रेनिंग घेतलं, ते ट्रेनिंग घेऊन मला असं वाटलं अरे आपण तर फार अजून कमी आहोत, लोक किती पुढे जात आहेत बघा. आणि ते राठे साहेबांनी जिथे सांगितलं ते आम्ही आज आचरणात आणतो आहे. मी, माझा मुलगा, सून, मुलगी आम्ही सगळ्यांनी ते अटेंड केलेलं आहे आणि आम्ही खूप भारावून गेलेलो आहोत. आता माझी नात पण त्यांच्या त्या कार्यक्रमाला जाते, मुलगा तिला घेऊन जातो आणि अशा रीतीने एक चांगलं खूप उत्कृष्ट असं काम राठे साहेब करतायत. जे आम्ही इकडे शैक्षणिक करतो आहे तेच काम राठे साहेब पण तिथे करतायत. आणि असे जर सगळेच लोक निघाले, हळूहळू एक एक जण जर याच्यात येत गेलं, शिकत गेलं तर आपल्या देशाला सुवर्ण दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. कारण याची आज गरज आहे. राठे साहेबांनी जे सांगितलं की जीवन कसं जगायचं, जीवन जगण्याचा अर्थ त्याने आम्हाला सांगितला, जीवन म्हणजे काय याचा अर्थ सांगितला आणि ते कसं जगायचं हे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. खरोखर राठे साहेबांचे उपकार विसरण्यासारखे नाही आहेत. त्यांनी जे आम्हाला एकंदरीत ट्रेनिंग दिलं त्या मला पहिल्यांदा असं वाटलं की या ट्रेनिंगमध्ये काय असणार, हे तर आपण नेहमी घरी करतोच. पण मग मला असं कळलं की अरे नाही, खूप शिकण्यासारखं आहे आणि आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे. हे विनोबाजी भावेंकडून आम्ही शिकलो आहे. त्यामुळे राठेने जे आम्हाला ट्रेनिंग दिलं, जे शिक्षण दिलं त्याचा आम्ही आता जीवनात उपयोग करतो आहे आणि इतरांनाही सांगतो आहे की जीवन म्हणजे काय, जीवन कसं जगायचं आणि जीवनाचा उपभोग कसा घ्यायचा. आज मी पालक संघ आणि ज्येष्ठ नागरिक संघ काढला आहे. त्या ज्येष्ठ नागरिक संघातसुद्धा आम्ही ज्येष्ठांना तेच सांगतो की तुम्ही म्हातारे नाही आहेत, तुम्ही म्हातारे असाल शरीराने पण मनाने तुम्ही तरुण राहा, व्यायाम करा, कामं करा, आळस करू नका आणि मग बघा आपलं जीवन किती चांगलं आहे. ते आपलं जीवन सार्थक होणार आहे. आपल्याला जगायचं आहे, जीवनाचा आनंद घ्यायचा आहे आणि हा घेताना राठेसारख्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं तर ते फार मोलाचं आहे आणि ते सगळ्यांनी घ्यावं अशीच माझी इच्छा आहे. जय हिंद. राठे साहेबांनी जे आम्हाला ट्रेनिंग दिलं त्याचं अनमोल. म्हणून माझं कलासुगंध मंडळातले आम्ही सगळे मुलं, सगळे विद्यार्थी आम्ही त्यांच्याकडनं ट्रेनिंग घेणार आहोत, त्यांच्याकडनं शिकून घेणार आहोत. जीवनाचं जे तत्त्व आहे, जीवनाचं जे महत्त्व आहे ते आम्हाला त्यांनी शिकवलं आहे. खरोखर त्यांचे जेवढे उपकार मानावे तेवढे कमी आहेत. माझी शाळा, माझे विद्यार्थी, माझे शिक्षक, आम्ही शिक्षकांना पण नेलं होतं त्या ठिकाणी. त्यामुळे हे सगळेजण आम्ही त्यांचे चाहते झालो आहोत आणि त्यांच्याकडनं आम्ही जे शिकणार आहोत ते अनमोलच असं असणार. त्यामुळे आमच्या कलासुगंध मंडळातसुद्धा प्रगती झाली आहे, शाळेत प्रगती होती आहे आणि राठे साहेबांचे उपकार आज जन्मभर आम्ही विसरणार नाही. आमचं मंडळ, आमची शाळा, आमचे ज्येष्ठ नागरिक हे सगळेजण आम्ही अतिशय आनंदाने त्यांच्या ट्रेनिंगला जाणार, घेत राहणार आणि पुढेही तेच अवलंबून करून आमचं म्हातारपणाचं जीवन सुखी जगण्यासाठी त्यांनी दिलेला मंत्र आम्ही आचरणात आणणार आहोत. आणि म्हणूनच मी राठे साहेबांचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे, त्यांच्या आणखीन जे काही गुणे असतील त्या सर्वांचे अतिशय आभारी आहोत, धन्यवाद आहोत. आणि त्यांनी अशाच रीतीने कार्य करावं अशी माझी सदिच्छा असून आमच्या मंडळातील सुद्धा लोकांची आहे, शिक्षकांची आहे, विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे राठे साहेबांबद्दल जेवढं सांगावं तेवढं थोडंच आहे. म्हणून इथेच मी थांबतो आणि राठे साहेबांना पुन्हा त्रिवार अभिवादन करून लाख लाख मोलाचे माझे प्रणाम त्यांना मी करतो आहे.